नमस्कार, माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भोगीची भाजी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आधी ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तव्यावरती त्याला टाकून त्यावर थोडं तेल घालून घेतलेलं आहे। कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो तुम्ही स्किप करू शकता। नवीन वर्षात सर्वात पहिला सण येणारा म्हणजे संक्रांती। संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हटलं जातं, तेव्हा ही भोगीची भाजी बनवली जाते। या भाजीमध्ये सीझनमध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्या वापरल्या जातात। चवीला खूप छान लागते आणि पौष्टिक सुद्धा असते। टोमॅटो भाजून घेतल्यानंतर 5 ते 6 लसूणच्या काप आणि 1 इंच आलं या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे मी। नंतर थोडे तीळ आणि धने सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडं मऊसर झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपलं भाजून झालेलं आहे। एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं। नंतर थंड करून त्याला मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। नंतर एका कढाईमध्ये तेल तापायला ठेवायचं। त्यात आपण चिरून घेतलेल्या भाज्या जसं बटाटा, तुरीचे दाणे, भेंडं, वाटाणा असं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हरभरे, वालाचे दाणे, बोरं घेताना नीट बघून घ्यायचे, अळी वगैरे असण्याची शक्यता असते। गाजर, वालाच्या शेंगा या सीझनमध्ये मिळणाऱ्या जवळजवळ सर्व भाज्या या भोगीच्या भाजीमध्ये आपण टाकत असतो। सर्व टाकल्यानंतर त्याला 1 मिनिटसाठी छान परतवून घ्यायचं आहे। मी लास्टला वांग ॲड केलेलं आहे। हे छान 2 मिनिट झाकण ठेवून आपल्याला परतवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये भाज्या भिजतील इतपत पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे। सर्व भाज्या शिजतील म्हणजे मऊ होतील इतपत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिट आपल्याला या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत। भाजी शिजवताना गॅस थोडा मीडियम ठेवायचा। नंतर एका बाजूला कढईमध्ये मी तेल घातलं, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घालून आपण जे वाटण भाजलं होतं त्याला पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे काही भिजू घालून टाकतात, या ठिकाणी मी डायरेक्ट शेंगदाणे टाकलेले आहेत। नंतर धनेपूड, तिखट, गरम मसाला, जिरेपूड, थोडा खडा मसाला आणि हळद घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा मसाला छान रवेदार होईल तिथपर्यंत आपल्याला याला कलसवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छानपैकी आता तेल सुटलेलं आहे। या स्टेजला आपण शिजवून घेतलेल्या भाज्या यामध्ये आता घालायच्या आहे। बघा आपला मसाला किती छान रवेदार असा झालेला आहे। आता आपण भाज्या घालूया। भाजी घातल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। काही या भाजीला असंच ठेवतात, म्हणजे जास्त पातळ करत नाही, पण मी या ठिकाणी पाणी घालणार आहे। कारण पाणी घातल्यानंतर 10 मिनिटसाठी मी परत तिला शिजू देणार आहे, जेणेकरून मसाल्याचा सर्व अर्क आपल्या भाजीमध्ये उतरेल। 1 चमचा तीळ, चवीप्रमाणे मीठ घालून भाजीला 1 ते 2 छान उकड येऊ द्यायची आहे आपल्याला। बघू शकता मी झाकण ठेवून या ठिकाणी 1 उकड काढून घेतलेली आहे। आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे। मला थोडी पातळ वाटते आहे, म्हणून मी 5 मिनिटासाठी होऊ देणार आहे। ही भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खातात। बाजरीच्या भाकरीला तीळ टाकून छान भाजून घ्यायची, नंतर या भाजीसोबत ती खायची। चवीला अप्रतिम लागते, नक्की करून बघा।
रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा.